शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातंच काही वेगळं असतं आणि तेच नातं आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विद्यार्थ्यांनी एक खास भेट जी आहे ती दिलेली आहे। आपण जर बघत असाल तर या ठिकाणी हो नाही चालेल ना, कसं वाटलं नक्कीच सांगा, बोलूया ना इथे पण। तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। खूप सुंदर, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी खास भेट दिली आहे। काय 4 जानेवारी आजचा हा दिवस आहे। या दिवसाची माझ्या शाळेतले सगळे माझे लाडके विद्यार्थी आहेत। शिवभक्त असेल, सिंड्रेला स्कूल असेल, MK पाटील स्कूल असेल आणि शंभूराजे स्कूल असेल आणि सगळे शिक्षक या दिवसाची वाट पाहत असतात। त्याचं कारणच वेगळं आहे की आम्ही अनेक वर्षापासून या मुलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुलं आवडीने, प्रत्येकाला इतर गोष्टी आल्या नाही तरी चालतील पण आपण स्वतः काहीतरी खाद्यपदार्थ बनवले गेले पाहिजे। आपल्या घरातले जर पालक बाहेर कुठेतरी गेलेले असतील किंवा काही अडीअडचण निर्माण झाली तर मुलांना कधीही उपाशी राहता येणार नाही। याकरता त्यांना आत्मनिर्भर होणं, माझ्या वाढदिवसाच्या निमित्त नवीन काहीतरी करणं। आपण जर पाहिले यांचे पदार्थ, सुंदर पदार्थ मुलांनी बनवून आणले, स्वतः बनवलेले आहेत आणि एक एक डिश आता मला खायची इच्छा होते, परंतु काय होतंय की एवढं सगळं खाल्ल्याने प्रॉब्लेम होऊ शकतो। अजून आपण तिकडेही पाहणार आहोत। हे सगळी मराठी माध्यमाची मुलं आहेत, तुम्ही सगळे बघू शकता आणि मुलांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे आणि वाढदिवसाला केक वाढवून साजरा करण्यापेक्षा नवीन काहीतरी आपण ट्राय करूया आणि मुलांना यातून काहीतरी शिकता येईल। यामध्ये सगळी मुलं एकत्र येतात, एकोप्याची भावना निर्माण होते आणि त्या भावनेतून सुंदर असा जो काही पदार्थ त्यांनी तयार केला आहे त्याचं आज प्रेझेंटेशन या ठिकाणी आहे। सुंदर गार्निशिंग केले, चांगली मांडणी त्या मुलांनी केली आहे आणि याकरता 3-4 दिवसापासून त्यांनी घरच्यांना विचारून त्यांच्या माध्यमातून मेहनत करून आपल्या मित्रांच्या साह्याने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे पदार्थ त्यांनी तयार केले आहेत। अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील आज आहे। आपण वाढदिवस जो आहे तो सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं, जसं आपण सांगितलं, एक वेगळंच नातं जे आहे आपल्याला अनुभवायला मिळतं आणि आपल्या आवडत्या शिक्षकांचा वाढदिवस आहे म्हटल्यावरती तर विचारूच नका। जे काही आवडते पदार्थ असले शिक्षकांचे ते या ठिकाणी बनवून, स्वतः हाताने बनवून मुलांनी त्यांच्यासाठी आणलेत। अजून काही जे आहेत आपण बघत आहात की एक अनोखा वाढदिवसासाठी स्वागत जे आहे अनोखं शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांचं सध्या बदलापूरमध्ये केलं जात आहे। सर्वच जे काही शिक्षक आहेत सिंड्रेला स्कूलचे तर ते आणि त्याचबरोबर चिमुकले, आज सर्व चिमुकले यांनी स्वतःच्या हाताने जे फूड बनवून आणलेलं आहे। वेगळाच अनुभव ठेवते। दिवसाची सुरुवात सर छान आपण बघत आहात। हॅपी बर्थडे दिवसाची सुरुवात जी आहे तर जगातील सर्वात सुंदर बर्थडे जर कुठला असेल, वाढदिवस कुठला असेल तर तो आपल्याला इथे बघायला मिळतोय, कारण मुलांचं प्रेम जे आहे ते यातून आपल्याला बघायला मिळत आहे। क्या बात आहे। त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे की क्या बात। सर तुमचा वाढदिवस जो आहे तो आज सर्वात वेगळ्या पद्धतीने नेहमीप्रमाणे साजरा होतोय। दिवसाची सुरुवात छान होते आहे, काय बोलाल? खरंच ही सगळी मुलं आहेत की नाही, ह्या मुलांनी जीव ओतून काहीतरी आयडियाज त्यांच्या मनामध्ये आहेत त्या आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्यात उतरवल्या आहेत। ही खऱ्या अर्थाने मला एक प्रकारची गिफ्ट आहे। मुलांनी काहीतरी करावं। एक शिक्षकाला काय वाटतंय की आमची मुलं ही शाळेत येत आहेत, अभ्यासाच्या बरोबर काहीतरी शिकतायत आणि शिकल्यानंतर
ते काय करू शकतात, तर हे सगळं करू शकतात. आणि हे आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आणि मला खूप आनंद वाटतंय की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळ्या पुढे बघा डिशेस. आयुष्यातला सर्वात मोठा केक कट केला असं वाटतं. नक्की 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 नक्की. छान. मी खऱ्या अर्थाने तर केक कटिंग करून वाढदिवस साजरा करण्यातला नाहीये. संध्याकाळी तर मी माझ्या वाढदिवसानिमित्त गुणवंत शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा, संस्थांचा, मुख्याध्यापकाचा पुरस्कार सोहळा आयोजित केलाय. आणि हा माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. मुलांनी ना स्वतः त्यांच्या हाताने बनवलंय या ठिकाणी. मुलांनी स्वतः बनवलंय. तू कोणाला ते मम्मीने बोलवला? बोला बोला. शावणी काय बनवलंय? पापड आणि ज्यूस. पापड आणि ज्यूस. प्रेझेंटेशन आपण जर बघत असाल तर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जसं प्रेझेंटेशन असतं तसं प्रेझेंटेशन यांनी केलंय. खूपच सुंदर. त्याचे पौष्टिक पदार्थ सुद्धा तयार केलेले आहेत. व्हेरी गुड. शेवटी शिक्षकांचा वाढदिवस आहे म्हटल्यावरती सगळं बघायला मिळतं. चला, क्या बात आहे. ते बघायला मिळतायत आपल्याला. फ्रूट सलाड मुलाने छान बनवलेलं आहे. खूप छान. वा वा वा. बनवलेत त्यांनी. व्हेरी गुड. गुलाबजाम कोणी बनवले? बनवले का मार्केट मधून आणले बेटा? नाही ना, तू स्वतः बनवले? मम्मीने बनवले. व्हेरी गुड. छान छान. त्याची क्वालिटी बघितली असं वाटेल की विद्यार्थ्याने त्यांच्या पालकांच्या पद्धतीने बनवल्यासारखं वाटत नाही. परंतु त्याने घरी बनवलेत. वा वा वा. खूप छान खूप छान. त्यांना जसं येईल तसं त्यांनी बनवलं आहे. वा वा. तुम्ही काय बनवलंय? मेंदू वडा. वा वा. छान छान छान. त्याचं प्रेझेंटेशन खरंच खूप हाय लेवलचं, खूप टॉप लेवलचं आहे. वा वा वा. सगळ्यात मोठं हॉटेल. वा वा. हे स्पेशल आपे बघा. ह्या सगळ्या गोष्टी बघूनच विद्यार्थ्यांना नवीन आयडिया येतात की आपण काय बनवावं. हे जर तुम्ही सगळं बघितलं तर याच्यामध्ये अनेक डिशेस मुलांनी तयार केले आहेत. संस्कृती जपत त्यांनी इथे खरं तर हे प्रेझेंटेशन केलंय. थँक्यू 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 थँक्यू. सर्वात मोठं हॉटेल देखील या प्रेझेंटेशन पुढे फिकं पडणार आहे. खूप छान. व्हेरी गुड. हा केक कोणी बनवला? केक कोणी बनवला? आज एवढे केक आहेत. हा घरी बनवलाय? अरे तू बनवला बाळा? शुभेच्छा देशील आज सरांना? शुभेच्छा देणार सरांना. हॅपी बर्थडे सर. सुंदर केक तयार केलेले आहेत. हे मुलांनी घरी बनवलेलं आहे. मला वाटत नाही आमचे विद्यार्थी शाळेतून बाहेर पडल्यानंतर कधीही भविष्यामध्ये मागे राहतील, उपाशी तरी राहणार नाहीत असं मला वाटतं या ठिकाणी. वा. पांडुरंग हरी. हे कोणी बनवलंय? रोटी कोणी बनव? तू? वा वा. छान बनवलं. छान छान. वा वा. व्हेरी गुड. हा आनंद जो आहे ना तो विकत घेऊ शकत नाही, तर तो मिळवावा लागतो आणि तोच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. अजून खूप फूड स्टॉल आहेत. डोसा म्हणजे हा कलरफुल डोसा दिसतोय. हेल्दी आणि याचा बनवलाय, बीटचा बनवलाय. वा. वा. हे काय रे? इडली. इडली आहे का? आणि हे वा वा. व्हेरी गुड. गुलाबजाम कोणी बनवले? वा. छान बनवले दिसतात गुलाबजाम. कलर चांगला दिसतोय आणि सॉफ्टनेस चांगला वाटतोय. याचा अर्थ गुलाबजाम चांगले झाले तुमचे. खूप सुंदर. खरं तर आज खूप छान वाटतंय. दिवसाची सुरुवात सुंदर झालेली आहे. अगदी बनवला. तू मदत केली का? वा वा. व्हेरी गुड व्हेरी गुड. तू बनवली? त्याने भेल बनवली बघा. किती लाईक तू बेटा? पहिलीच्या मुलाने भेल सुद्धा तू बनवली. भेळ बनवली? हा. कितीला आहे? पहिली. त्याने भेळ बनवली आहे. तो फर्स्टला आहे फक्त.
वा. बघा, या मुलांनी डिश तर बनवली आहे पण याची काळजीही घेतली आहे की याच्यावर कोणत्याही प्रकारचा माशी बसू नये, किटाणू बसू, म्हणजे परफेक्ट केलेलं आहे. ह्या सगळ्या आयडियाज आहेत. ह्या आयडिया मुलांना कृतीतून स्वतःच्या संकल्पनेतून करता याव्यात याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे आणि तो यशस्वी सुद्धा दिसते. काय बेटा? इडली. वा वा, छान छान छान. कोणी बनवली आहे? मस्त. हे काय बनवलंय? हा? वा, व्हेरी गुड. बस बेटा. बघा, खूप सुंदर असे पदार्थ तयार केलेले आहेत. पदार्थ असतील सर खूप. खूपच. आम्ही मुलांना सूचना दिली होती की चायनीज वगैरे बनवायचं नाही, हेल्दी सगळं बनवा, जे आपल्याला भविष्यात लोकांना एक संदेश पण देता येईल की चांगलं खा, चांगलं आरोग्य राहिलं पाहिजे, मस्त राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी डोसा बनवला. याच्या पाठीमागे तुम्हाला सांगू, मुलांनी काही काल रात्रभर जागून हे तयार केलेलं आहे. अनेक पालकांनी मला सांगितलं की सर, मुलं आमची खूप एक्साइट आहेत तुमच्या वाढदिवसानिमित्त या सगळ्या डिशेस बनवण्यासाठी. बऱ्याच मुलांनी मला सांगितलं की 3-3, 4-4 वाजेपर्यंत पहाटे बसून स्वतः तयार करून आपल्या मित्रमैत्रिणीच्या सहाय्याने सगळं तयार केलेलं आहे. अशी पोझिशन आहे. तर प्रत्येकाने एक एक पदार्थ आपापल्या घरी बनवलेला आहे, स्वतः मुलांनी बनवलं. वडक छान. आपली संस्कृती जपत या ठिकाणी जे आहे सुंदर सुंदर. वा, परत केक. वा वा. टू यू हॅपी बर्थडे. मला जास्त गोड नाही खायचं. ही मुलगी खूप सुंदर अँकरिंग करते. ये बाळा. ये नाही अशी बोल तू बोल. एवढी सुंदर अँकरिंग करते. बोल. First of all, sir, I wish you many happy returns of the day. Thank you. And our menu, and here is our menu. What would you like to have? या भेलपुरी किधर आहे? हे तुझ्या सगळ्या मैत्रिणी बनवले बेटा. Yes. थँक्यू. चलो. काय तुझं नाव काय? Tanishka Vishwakarma. तिला जाते. 6th. या हॉटेलचे मॅनेजर आहे. क्या बात आहे. वा वा, व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. एवढा सुंदर वाढदिवस जो आहे आयुष्यात कोणाला साजरा करायला मिळत असावा. मुलांनी भाग्यवान आहात सर तुम्ही. एवढं प्रेम जे आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं मिळतंय. खूप छान. प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं छान छान. पुरी पुरी छान बनवली. व्हेरी गुड. कलर चांगला म्हणजे छान बनले. छान. सगळे पदार्थ छान बनवले तुम्ही. व्हेरी गुड. फक्त एक कोल्ड्रिंक नाही प्यायचं बेटा. कोल्ड्रिंक नाही ठेवायचं. हा, कोल्ड्रिंक घरी बनवलंय. हे कोल्ड्रिंक घरामध्ये कसं काय ग? काय काय टाकलं याच्यामध्ये? माहित नाही. हा हा. नॅचरल बनवलं सगळं. खूप सुंदर. आज वाढदिवस खूप सुंदर पद्धतीने साजरा होतो आहे. बघा, हे चमचम कोणी बनवले? हे कोणी बनवलंय? रसगुल्ला तू बनवला? वैष्णवी कोण? घरी बनवलास? छान बनवले. बघा, खूप सुंदर असा रसगुल्ला बनवला दिसतोय आणि त्याचा कलर पण असा दिसतोय की त्या कलरनुसार असं वाटतं की हा बघा एकदम प्रोफेशनल रसगुल्ला असं वाटतंय. वा वा, छान छान छान. व्हेरी गुड. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बनवलं तुम्ही? मिसळ पाव. वा, मिसळ पाव. छान छान छान. व्हेरी गुड. हे काय बनवलंय नवीन? हा, अच्छा, लापसी बनवली का? व्हेरी गुड. आणि कलरफुल इडली बनवलेली आहे. कलरफुल इडली. वा, खूप छान. हे काय रे? हा लाडू कोणी बनवलाय? तू बनवलाय? कशाने बनवलाय तो? तू बनवला स्वतः? तू मदत केली, मम्मीची मदत घेतलीस. आणि हा पेढा बेसनचा? खूप छान वाटतंय. दिसायला खूप छान वाटतंय. चांगलंय. गुड मॉर्निंग. वा वा, नाश्ता, सकाळचा नाश्ता. वा 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 वा. इकडे काय?
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वा थँक्यू. सकाळचा नाश्ता छान बनलाय. असं जाऊन असं येऊ का? नाही नाही, असं जाऊन असं येऊ. इकडून ये सुरत. आलो आलो येतो येतो. एक सुंदर पद्धतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ही शिक्षक आमदार आज सर्वे आहे. हो आज संडे. कोणी बनवलं बेटा? तुम्ही बनवलं सगळं? वा वा. भाकरी आणि चिकन त्याने बनवलं. सर्वच काळजी घेतली, सर्व प्रकारचे बिर्याणी सुरमई. वा वा वा. चला आज रविवार आमचा चांगला झाला. कोणी बनवलं बेटा? हा तुम्हीच बनवलं ना सगळं? व्हेरी गुड. छान छान छान. हे कोणी बनवलंय? हे काय? अच्छा बोनायचं सँडविच. नवीन नवीन पदार्थ आहे. वा वा छान छान. काय बनवलंय? हे काय? पनीर टिक्का. आणि हे चिकन आहे. व्हेरी गुड. छान छान छान. चपाती घेतली आहे विद्यार्थ्यांनी. तू बनवली? चपाती बनवली? नाही मम्मीने दिली. आज मम्मीची मदत घेतलीस. इकडे काय? गुलाबजाम. आणि हे काय नवीन? व्हेरी गुड. छान छान छान. हे 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 नाही वापरायचं. हे पाणी एकच स्प्राईट आहे ते नाही वापरायचं. दुसरं साधं आपलं दूध बनवतात. व्हेरी गुड. छान छान. इकडे ढाबा स्टाईल वाटतंय आपल्याला. इकडे एकदम फिलिंग जी एकदम मस्त फिलिंग आहे या काय बनवलंय? चिकन. हे काय? चिकन. आणि हे कोलंबी नवीन डिश. बघा या ठिकाणी आपल्याला प्रॉन्स बनवता येतात ते महत्वाचं आहे. सर्व स्टॉल आहेत आणि आज संडे स्पेशल काळजी पण घेतली आहे. आहे. वा काय बनवलं तुम्ही? वा वा वा. नवीन मांजरी फ्राय बघा. आणि हे काय? हा पोटॅटो आहे. वा मला वाटलं बोंबील आहेत ते. आणि हे काय? ते पण चिकन फ्राय. व्हेरी गुड. आणि हे काय? सर्वात आधी आमच्या संपूर्ण टीम कडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमच्या कोकण कट्ट्यावर तुमचं व सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही इथे चविष्ट पदार्थ सादर केले आहेत जसे की चिकन सुक्का, चवळीची चटणी. एक नंबर सुंदर. आपण बघा संपूर्ण थाली जी आहे ती त्यांनी बनवली आणि प्रेझेंटेशन अगदी अप्रतिम आहे. एकूण किती पदार्थ आहेत? किती पदार्थ एकूण बनवले याच्यामध्ये? बिग थाली ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे पदार्थ याच्यामध्ये आहेत. आणि कितीला असेल ही थाली मार्केटमध्ये? तुमच्यासाठी फ्री आहे. तुमच्यासाठी फ्री आहे. तुमच्यासाठी फ्री आहे. छान छान. वा वा. त्याच्या आतमध्ये फक्त हे इकडे वापरलेत. अच्छा ओके. काय बनवलंय? चिकन आहे, मच्छी आहे, हे नान आहे, गार्लिक ब्रेड आहे, प्लेट. हा आणि जिलेबी. जिलेबी कुठे बनवली? किचन. जिलेबी बनवली? हो. कुणी बनवली? तू बनवली? मम्मीच्या मदतीने बनवली. अच्छा वा वा छान बनवली. आणि हे काय? हे काय? हे मच्छी आहे. मच्छी. वा वा वा. काय? वा अंड दिसतंय. व्हेरी गुड. छान छान छान. शेफ बनले आहेत आज सर्व सुंदर सुंदर आणि अगदी आनंद काय आहे. बनवलं? म्हणजे आपल्या आवडत्या शिक्षकाला काय भेट द्यायची तर यापेक्षा अजून सुंदर भेट दुसरी काही असूच शकत नाही. तू बनवली? अच्छा व्हेरी गुड. हे काय? चिकन. चला पापड सुद्धा आहे. हे रसगुल्ला कोणी बनवला? रसगुल्ला कोणी बनवला? रसगुल्ला कोणी बनवला? मॅडम कधी आली? छान केलं. मस्त. वा वा वा. पॉम्पलेट बांगडा. इकडे बघा हे बांगडा बनवलाय. इकडे पॉम्पलेट बनवलाय. व्हेरी गुड. हे काय रे? बोमलाची चटणी बनवलेली आहे. वा 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 वा. एक वेगळाच जे आहे इथे आपल्याला सुंदर अनुभव बघायला मिळतो आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेलं प्रेम जे आहे ते या सर्व पदार्थांमधून जे आहे
ते बघायला मिळतंय. कोल्हापुरी तडका प्रेझेंटेशन एकदम सुंदर आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंद बघितला तर गगनात मावेनाचा. कारण लाडक्या सरांचा बर्थडे आहे, लाडक्या शिक्षकांचा बर्थडे आहे म्हटल्यावरती हा आनंद. वाव, इकडे चिमुकल्या दिसत आहेत अगदी. पोहे बोलले कितीला आहेस तू? सेकंडला आहे. पोहे बोलले. तुम्ही काय बोलले बेटा? हा चला, लहान लहान मुलांनी त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे छान प्रयत्न केला आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. दुधीचे मटकुळे नवीनच पदार्थ ऐकला. काय बनवले बेटा? हा पोहे इडली तुम्ही बनवली सगळ्यांनी? वा वा वा, छान छान. काय बनवलंय? सँडविच बनवला. थँक्यू. आप्पे हे काय बनवलंय? हा मॅडम काय बोलाल, खूप सुंदर मुलांनी इथे आयोजन केलंय. खर तर नवीन दिवसाची सुरुवात म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात जी आहे आपण नेहमी करत असतो, परंतु वाढदिवस म्हटलं की काहीतरी नवीन असतं. काय बोलाल, आज कसं वाटतं? दरवर्षीच मुलं असे छान छान पदार्थ बनवत असतात आणि सरांना त्याचं आकर्षण सुद्धा वाटतं. ह्याच्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. हाच प्रयत्न असतो आमचा आणि ते आवडीने बनवतात सुद्धा अगदी सकाळपासून इथे. एक प्रत्येक स्टॉलवर जर आपण बघत असाल तर खूप सुंदर केलेलं प्रेझेंटेशन. Sandwich, this is dahi tadka, and this is sauce and menus, and this is poha. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान, म्हणजे एवढ्या लहान वयात मुलं इतकं सुंदर कॉन्फिडेंटली बोलतायत इथे. This is the sandwich, this is the french fries, this is the fruit chaat, this is the potato balls, this is the dosa, this is the appe, this is the sandwich, this is the apple juice. ऍपल ज्यूस मुलांनी बनवून आणला आहे. वा वा, खूप छान. आपल्या प्रत्येक स्टॉलवर नवीन काहीतरी पाहायला मिळतंय. आपण काय बनवलंय? काय बनवलंय? Masala dosa, chutney, patties, gulab jamun and sandwich. लहान मुलं पण मोठा धमाका असा आहे. एकदम खूप सुंदर बोलतायत, कॉन्फिडेंटली बोलतायत एकदम. पोहे, वळी, भेळ आणि सुकी. छान 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 छान. 6160 म्हणजे आतापर्यंत 60 स्टॉल जे आहेत इथे बघायला मिळतात आणि खूप आनंद जो आहे. सँडविच, खीर आणि रसगुल्ले आणि छान छान छान. पार्टनरशिप चांगलं केलं, सगळं चांगलं केलं. प्रत्येकाने स्वतःच्या हाताला. कोणी बनवले? मेथीचे लाडू बनवले बघा. कसे बनवलेस? काय काय टाकलं त्यात? त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकलेत हा. आणि मेथी टाकलेत हा. आणि मेथीचं पीठ. व्हेरी गुड. हे काय बेटा? शिरा कोणता? गाजरचा. गाजरचा शिरा आहे. कोणी बनवला? वा, तू बनवलास. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान छान. चला. cheese balls and some types of sandwiches. हे तू कितवीला आहे? 4. किती सुंदर बोलतायत म्हणजे ह्या मुली आणि अगदी कॉन्फिडेंटली. झाला का तुमचा फोटो? येत राहिले. झाला? नंतर आपण इकडे 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 राहू. ते राहिलेत अजून. हा आनंद गगनात मावेनासा आहे आणि प्रत्येक शिक्षकाला वाटतं की त्यांच्या विद्यार्थ्यांनी एवढंच प्रेम त्यांच्यावर केलं पाहिजे. नवीन पदार्थ बघा. 400-500 पदार्थ बनवले पोरांनी. हे उगाच नाश्ता केला घरी. आज हे प्रेम बघूनच पोट भरेल आयुष्यभर असं आहे. खूप छान. इडली कोरमा, इडली, पॅटीस. पॅटीस कुणी बनवला? तू बनवला? छान.
मॅडम टेस्ट करतील. तू काय बनवलं बेटा? हा गाजर कोणी बनवला? हलवा तुम्ही बनवला? व्हेरी गुड. कधी बनवला म्हणतो? तुझं नाव काय? अथर्व कितीला आहेस? फर्स्ट बी. हे काय बनवलं? आलू मटर. वा. काय म्हणता तुम्ही? काय बनवलंय? सकाळच्या नाश्त्याची सोय केली. कोणी केले? हे लहान एकदम लहान नर्सरी ज्युनियर सिनियर का? चिमुकले मुलं आहेत. तुम्ही काय काय बनवून आणलं बेटा? पोहा, तुम्ही काय बनवलेलं आहे? संत्री ज्यूस आणि फ्राय करा. मॅडम ट्राय करणार आहेत तुमच्या. मॅडमला सांगितलं की किती आग्रह, किती लाडाचा आग्रह आहे की सर प्लीज. किती गोड, किती निरागस. सुंदर बनवलं होतं ते. या ठिकाणी या मुलांनी काय बनवलं? याला काय म्हणतात? कबाब बनवलंय. वा. कबाब, हराभरा कबाब. काय कबाब? तो पण हॉट शेप मध्ये छान. याला आपण काय बोलतो? खाजा, खाजा. नाही नाही खाजा नाही. हे याला आपण काय बोलतो? तू घरी बनवलं? याला काय म्हणतो आपण माहितीये का? त्याला वेगळंच काय नाव आहे. हा चंपाकडे. मॅडमला सर्व डिशेसचे नाव माहिती आहे. थँक्यू थँक्यू. काय बनवलं तुम्ही? वा वा. काय काय बनवलेलं आहे? बोला. छान छान छान. व्हेरी गुड. And principal madam, we are the student of standard 2nd B and our menu is sandwich, halwa, bhel, salad, potato व्हेरी गुड. सुंदर सुंदर. सर खूप सुंदर जे आहेत तुमचा वाढदिवस साजरा होतोय. तुमची आवडती डिश आम्हाला आता जाणून घ्यायला आवडेल नक्कीच. आता ह्या ज्या मुलांनी डिशेस बनवल्या आहेत या सगळ्या माझ्या आवडीच्या डिश आहेत. कारण मी व्हेज पण खातो, नॉनव्हेज पण खातो. त्यामुळे दोन्ही डिशेस खूप सुंदर अप्रतिम मुलांनी बनवल्या आहेत आणि माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहेत की असे काही पदार्थ मला या ठिकाणी पाहायला मिळेल की मी कधी आजपर्यंत पाहिलेले नाहीत. चंपाकली विद्यार्थ्यांनी बनवले बरोबर. त्या ठिकाणी आपण पाहिलं की नॉनव्हेजचे काही असे पदार्थ बनवलेत की कधी आपण पाहिलेले पण नव्हते. व्हेजचे असे बरेचसे आयटम आहेत. जी मुलं रसगुल्ला बनवू शकतात, रसगुल्ला बनवणं म्हणजे कठीणच काम आहे. सुंदर असं त्यांनी त्या ठिकाणी डिशेस तयार केले आहेत. त्याबद्दल या सगळ्या मुलांचं खूप खूप अभिनंदन. आता वाढदिवस जो आहे पुन्हा एकदा सुरुवात होते. म्हणजे मुलांचं प्रेम होममेड आहे तिचं. इकडं असे या ना टीचर्स, असे या ना, असे या ना. हा या. सिंड्रेला स्कूलमध्ये सर्व जे काही टीचर्स आहेत ते इथे शुभेच्छा देत आहेत. खऱ्या अर्थाने वाढदिवसाची सुरुवात जी आहे ती गोड झालेली आपल्याला बघायला मिळते आहे. शिक्षक आमदार, शिक्षक हे नावच जे आहे विद्यार्थ्यांसाठी अगदी गोड असतं. या ना सगळे. छान अशी भेट जी आहे. वा. वा. येऊ द्या येऊ द्या. हे आहे प्रेम जे आपण बघत आहात. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं आज बघायला मिळालं. एक बाईट घेऊ.
छान. आज पहिलं गिफ्ट अनबॉक्सिंग जे सुरुवात झालेली आहे. अगदी होममेड केक जे आहे तिथे बनवलं. हजारो विद्यार्थी आणि शेकडो शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या अनुभवामध्ये सहवासामध्ये एक सुंदर गोड अनुभव, वाढदिवसाची सुंदर सुरुवात जी आहे. छान मस्त. क्या बात. शिक्षकासाठी अजून एवढं सुंदर गिफ्ट काय असू शकतं की त्यांचा आवाज प्रत्येक शिक्षकापर्यंत, प्रत्येक मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि यासाठी एक छान गिफ्ट जे आहे ते शिक्षकांनी दिलेलं आहे. तो चालू करा तोपर्यंत, मला माहिती आहे तोपर्यंत काय बोलाल. आज कसं वाटतं आहे? कशा शुभेच्छा? सगळ्यात पहिले म्हणजे आमच्या आदरणीय म्हात्रे सरांना, सर्व सिंड्रेला स्टाफ, शिवभक्त स्टाफ, MK पाटील, ज्ञानदीप आणि सर्व पॅरेंट्सकडनं, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफकडनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा जो सरांचा वाढदिवस आहे तो खास याच्यासाठी असतो की आज एवढा रविवार असून सुद्धा आपण बघितलंय की 80 विद्यार्थी म्हणजे 80 स्टॉल लागलेले आहेत. प्रत्येक स्टॉलमध्ये जवळजवळ 5 ते 6 मुलं असतात आणि अर्ध्यापेक्षा जास्त, इनफॅक्ट 80% पदार्थ हे विद्यार्थ्यांनी स्वतः केलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांनी स्वतः सरांच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे सरांनी प्रत्येक वेळेला जेव्हा काउन्सिलिंग केलं तेव्हा सांगितलंय की फूड आयटम्स जेव्हा तुम्ही खाल तेव्हा ते हेल्दी हवेत. त्यामुळे शक्यतो हेल्दी फूड आयटम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही अशीच गर्दी 12:30-1 पर्यंत राहते, कारण प्रत्येकानं सरांना भेटायचं असतं, सरांना शुभेच्छा द्यायच्या असतात. हा जो दिवस आहे तो आमच्यासाठी अत्यंत अवर्णनीय असतो. थँक्यू. धन्यवाद. खूप सुंदर असा हा दिवस जो आहे, वाढदिवस साजरा होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. ठीक आहे. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. पालक जे आहेत, पालक सुद्धा या वाढदिवसामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि एक अनोखी दिवसाची सुरुवात जी आहे सुंदर पद्धतीने झालेली आहे. सिंड्रेला स्कूल, शिवभक्त ज्ञानदीप स्कूल आणि याच सर्व स्कूल मधील जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, ते आज एकत्र आलेत. I request all students of Saudi to please come near the podium. I request our MLA, Mr. Respected Minister Matre Sir, to congratulate our students by honoring them with a certificate. Special achievement for the robotic competition. Hello. Yes. Our students got an opportunity to present their mechanism robotic skill at IIT Center Powai. Certificate of Excellence proudly present to the first is Master Tejas Chauhan. I request Tejas Chauhan, Master Harsh Bilare, Master Aryan Rane and Miss Tejasri Manjrekar to please come forward. Aryan Rane. Now I request under 14 student who has participated in the robotic
Arnav Bhoi, first son of Vidhi Rathod and Sarvajna Deshmukh. Please come forward. I request all the Cinderella teachers to please come forward for the photo session. I request our respected Naneshwar Matre sir to please guide us with the 2 lines, please. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग स्टुडंट. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शिवभक्त विद्यामंदिर आणि सिंड्रेला इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फूड कॉम्पिटिशनची स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 100 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या डिशेस बनवून आणल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसाची आपण अनेक दिवसापासून वाट पाहत असतो की ज्या दिवशी आमच्या सरांचा वाढदिवस असेल आणि त्या दिवशी सरांना गिफ्ट म्हणून आम्ही वेगळं काहीतरी लोखंडेश्वर देऊ. आपला सगळ्यांचा हेतू एकच आहे की आपले सगळे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आत्मनिर्भर बनले पाहिजेत. आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत, सर्व कामं जमली पाहिजेत. म्हणून तो उद्देश लक्षात ठेवून आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना काहीतरी खाद्यपदार्थ जेवण तयार करता यावं अशा काही सुंदर डिशेस या ठिकाणी त्यांनी आज बनवून आणले आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या शिक्षकांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण हा जो उपक्रम अनेक वर्षापासून या ठिकाणी घेत आहोत ते बघून खरोखरच मला आनंद वाटला आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगला वाढदिवस या ठिकाणी तुम्ही मला गिफ्ट दिला असं मला या ठिकाणी वाटतं. मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. Thank you, sir, for your valuable